नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चालू हंगामातील 2511 कोटींची एफआरपी थकली. राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू होऊन 2-2.5 महिने उलटले आहेत. आता गाळप वेगाने सुरू आहे, तर साखर उताऱ्यामध्येही वाढ होत आहे. परंतु 15 दिवसांमध्ये एफआरपी अदा करण्याचा नियम कागदावरच राहिला असून चालू हंगामातील 2511 कोटींची एफआरपी थकीत राहिली आहे. तर गत वर्षीच्या 140 कोटी एफआरपीचा पत्ता नाही, अशी दयनीय अवस्था बनली आहे. राज्यातील सहकारी खाजगी 197 साखर कारखान्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत 602.61 लाख मेट्रिक ऊसाचे गाळप केलं. या गाळप झालेल्या ऊस बिलापोटी 15,874 कोटी देय एफआरपी रकमेपैकी 13,363 कोटींची एफआरपी अदा करण्यात आली आहे. त्यामुळे 2,511 कोटींची एफआरपी थकीत राहिली आहे. शेतकऱ्यांना एफआरपी अदा करण्याची टक्केवारी 84.18% आहे. यामध्ये 57 कारखान्यांनी पूर्णतः, तर 40 कारखान्यांनी 80% ते 99%, 50 कारखान्यांनी 60 ते 79%, 49 कारखान्यांनी 60% कमी एफआरपी अदा केली असून एकूण 139 कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. तर 38 कारखान्यांनी गत हंगामातील 140 कोटीच्या एफआरपीचा पत्ताच नाही, अशी स्थिती आहे. मुख्यतः खाजगीपेक्षा सहकारी कारखान्यांनी दैनंदिन क्षमतेने मोठ्या प्रमाणात गाळप केला आहे. परंतु कारखान्यावर अन्य असणाऱ्या कर्जामुळे आर्थिक देणी भागवताना कारखान्यांना आर्थिक कसरत करावी लागते. एफआरपी रकमेसाठी आर्थिक गोळाबेरीज करतानाही दमछाक होतीये. प्रामुख्याने या हंगामासाठी ऊस मुबलक उपलब्ध असून कारखान्यांची दैनिक गाळप क्षमताही वाढली आहे, तर सरासरी उतार्यामध्येही वाढ होत चालली आहे. काही कारखान्यांचे अपवाद वगळता अन्य कारखान्यांनी जाहीर केलेली एफआरपीची रकमेच्या आसपास रक्कम अदा केली. पण आर्थिक अडचणीमध्ये असणारे कारखाने आर्थिक उपलब्धता करता उशिरा का असेना एफआरपी देण्याचा प्रयत्न करत आहेत. सहकारी कारखान्यांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. आर्थिक देणी अदा करण्यासाठी उपसलेल्या कर्जाचे व्याज साठवताना घाम फुटत आहे. एफआरपीसाठीही कर्जाचे हत्यार उपसावे लागत आहे. परंतु कर्जाचा डोंगर असूनही काही दिवसांचा अवधी ठेवत एफआरपी अदा केली जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.